सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब वाहिनीवरून गेल्या 4 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवादी प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या 10 पुष्पापासून आदरणीय बाबा महाराज दत्तपुराण, संहिता आणि विमर्श यावर आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज आपल्या प्रबोधनात म्हणाले की त्या यतीने भगवान दत्तात्रयाला विचारले की कोणते कर्म करावे, कोणत्या ईश्वराची उपासना करावी. या ठिकाणी बरेच उपास्य देव आणि कर्म ऐकण्यात आले आहे. तेव्हा पुढील श्लोकांमध्ये भगवान दत्तात्रय गणपती यांच्याविषयी माहिती देतात व नंतर ज्यांचा उदय व अस्ताच्या वेळी शिवालिक सुद्धा हात जोडून नमस्कार करतात तो विश्वसाक्षी साक्षात सूर्य आहे, ज्याच्या स्वाधीन कालगती आहे. त्याच्या गायत्री मंत्राने द्विजत्वाची प्राप्ती आणि कृतार्थता आहे, ज्याच्या कृपाप्रसादाने लौकिक व्यवहार देखील पार पडतो आणि या सूर्यापासून विश्वसृष्टी असण्याचेही ऐकले जाते. पुढच्या श्लोकात ते म्हणतात की स्थावर जंगमात्मक सृष्टीचा सूर्य आत्मा आहे. सूर्यापासून वृष्टी, वृष्टीपासून अन्न व अन्नामुळे प्रजा उत्पन्न होते. मूर्त अमूर्त स्वर प्राणापानात्मक आहेत असे श्रुतीने सांगितले आहे. सूर्य प्राण तर अपान चंद्र आहे. या दोघांमध्ये विश्व प्रतिष्ठित झाले आहे. चंद्र हा सूर्यापासून भिन्न नाही. तो सूर्य तर सर्वांचा आत्माच आहे. तो सूर्यदेव कोणाकडून पूजला जाणार नाही. अंधार याला ग्रासतो हा दृष्टवाद तात्विक नाही. त्यामुळे भक्तांचे इच्छित पूर्ण करणारा हा सूर्यदेव अपराजित आहे आणि श्रेष्ठ असा आहे. पुढे ते म्हणतात की शंकराने हे विश्व व्यापलेले आहे. त्याच्या डोळ्यापासून सूर्य उत्पन्न झाला आहे अशी श्रुती आहे. म्हणून महादेव श्रेष्ठ आहे. तो सर्वश्रेष्ठ आहे म्हणून तो महादेव आहे. पुढच्या काही श्लोकांमध्ये महादेवांचे महात्म्य महाराजांनी कथन केले आहे. पुढच्या काही नंतरच्या श्लोकांमध्ये मायेबद्दल स्वामी महाराज सांगतात की शंकर सुद्धा शक्तियुक्त असता सृष्टी आदी कार्यात समर्थ आहेत. स्वतःच्या मायेशिवाय शंकराला हे कार्य शक्य नाही, म्हणून माया श्रेष्ठ आहे. जिचा प्रभाव सांगण्यास शिवाधिकही असमर्थ आहेत. संकटकाळी सर्व देव मुनी जिचे स्तवन करतात, जी सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती व प्रलयाला अखंड कारण आहे. विद्वानांचाही अंतःकरणात ती महामोद उत्पन्न करते. सर्व प्राणी मात्रांमध्ये जी चैतन्य रूप आहे, तारुण्य, नित्य नूतनता, सौंदर्य आणि घृतासारखे सुमुख या 4 उत्कृष्ट गोष्टी असलेली माया जीवाच्या अज्ञानाला आच्छादित करते. ती जी भक्तांचे भक्ती, श्रद्धा, धैर्य, लज्जा, लक्ष्मी, ऐश्वर्य, बुद्धी आदी रूपाने असते आणि दुष्टांमध्ये लोभ, दारिद्र्य, पीडा, भीती, आळस या रूपाने असते. तिच्या ठिकाणी जितेंद्र योगी सुद्धा विमोहित होतात. विष्णूचे हास्य रूप असलेली ही माया त्याच्याच आधाराने राहते. ती जड व अधम आहे. तिचा नाश विष्णुपद प्राप्तीने, मोक्ष प्राप्तीने होतो असे महाराज सांगतात. पुढे ते सांगतात की देवांमध्ये श्रेष्ठ विष्णू आणि कनिष्ठ अग्नी आहे. विष्णूचे श्रेष्ठत्व सांगणारी श्रुती आहे. तोच या विश्वाचे कारण आहे. पुढच्या श्लोकात महाराज म्हणतात की स्थिर बुद्धी झालेले ज्ञानी लोकच त्याच्या स्वरूपाला पाहू शकतात. अस्थिर अज्ञानी लोकांचे ते काम नव्हे. प्रथम नाभी कमलातून ब्रह्मदेवाला उत्पन्न करून त्याला वेद देऊन त्यानंतर ब्रह्मदेवा करवी हा विष्णू विश्व निर्माण करतो. पुढच्या श्लोकात ते म्हणतात की अधिकारावर नियुक्त केलेले इंद्राधिक सुद्धा भीतीने याला बली देतात. कामाच्या वाढणीसाठी निरनिराळ्या कामाच्या कार्यक्षेत्रात देवांना अधिकार दिले. त्या आज्ञेचे पालन हाच बली सर्व देव विष्णूला अर्पण करतात. जो आत्मस्वरूप विष्णूचा शत्रू आहे तो दुष्ट अधोगतीला प्राप्त होतो आणि जे विष्णू स्वरूपाचे चिंतन करतात ते अनिवार्य मायाही तरून जातात. विष्णूच्या शत्रूची अधिकोती सांगताना असूर्या नाम लोका असे श्रुतीवचन प्रसिद्ध आहे असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले.
स्मृतीमध्येही भगवान मी त्यांचा द्वेष करतो असे म्हणतात. पुढे स्वामी म्हणतात की त्याच्यापासून उत्पन्न झालेले त्याच्यानंतर ते काही देव सुद्धा ज्याला जाणते झाले नाही, तो सर्वज्ञ असलेला आत्मा आत्माला पूर्णतया जाणेल किंवा न जाणेल. बाबा महाराज पुढे म्हणाले की आत्मा हा अनंत आहे असे महाराजांना सांगायचे आहे. पुढे ते सांगतात की ज्याची एक पाद माया हे सारे विश्व आहे आणि याचे 3 पाद आकाशातील अमृत मोक्ष आहे. तो इंद्रियांचे देव असलेल्या अन्याधिकांना देव असलेल्या हिरण गर्भाचाही देव आहे. असा तो त्रिविक्रम विष्णू का बरे पूजनीय राहणार नाही. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की पहिले गणपती, मग सूर्य, मग महादेव, मग देवी म्हणजे माया, मग आता विष्णू, अशा प्रकारे या पंचायतन देवांचा हा यती स्तुती करतोय असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. ही वेद श्लोकबद्ध रचना आहे. इतर सुद्धा अग्नी, वायू, इंद्र प्रमुख देवांचा उच्चार करतात व स्वतःच्या पक्षाला श्रुती वचने प्रमाण देतात. शेवटी या साऱ्यांमध्ये कोणत्या देवतेची उपासना करावी हा त्या यतीला प्रश्न पडला आहे. म्हणून तो यती म्हणतो की विराट पुरुषापासून स्थावरापर्यंत बरेच देव ऐकण्यात आहेत. यामध्ये कोणत्या देवाची पूजा करावी, यापैकी कोण मोक्ष देणार आहे असे कोडे मला पडलेले आहे. पुढे प्रतिमा, मूर्ती, पट्ट, वस्त्र, यंत्र यामध्ये किंवा जल आदी मध्ये आहे हा व्यापक देव कसे काय सान्निध्य मिळवतो अशी यतीची जिज्ञासा आहे. प्रतिमादिकांमध्ये ये असे आव्हान आणि जा असे विसर्जन केले जाते. तो भगवान त्या ठिकाणी कसा येतो आणि कसा जातो हे आम्हाला सांगा. इथे पहिल्या अष्टकातील 4था अध्याय समाप्त होतो आणि भगवान दत्तात्रय या प्रश्नाचे कसे उत्तर देतात हे आपण पुढल्या पुष्पात पाहू असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले व आपल्या प्रबोधनाला त्यांनी स्वल्प विराम दिला. मी बाबा महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात केली. अनुसूया अत्रि संभूतो दत्तात्रेय दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात्. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रतिमा पट्ट यंत्रेषु जलाग्न्यादिषु वा पुनः एतेषु कथमीशानो देव सान्निध्य मूर्छति. म्हणजे प्रतिमा, मूर्ती, पट्ट, वस्त्र, यंत्र यामध्ये किंवा जल, अग्नी आदीमध्ये हा व्यापक देव कशा पद्धतीने राहतो, त्यांच्याशी या देवाचं सान्निध्य कसं असतं अशी या यतीची जिज्ञासा आहे. तसंच तो आणखीन एक प्रश्न भगवान दत्तात्रेयाला विचारतो का यती ये हितस्य च आव्हानम गच्छेतीच विसर्जनम. आणि प्रतिमादोस भगवान कथमा याती गच्छन्ति. ये म्हणून जेव्हा आपण आवाहन करतो आणि गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ असं म्हणून जेव्हा आपण त्याचं विसर्जन करतो, त्याला निरोप देतो, तेव्हा हा जो भगवान आहे हा प्रतिमा वगैरे ज्या काही आहेत, मूर्ती वगैरे, याच्यात कसा येतो आणि कसा जातो ही सुद्धा या यतीच्या मनात एक जिज्ञासा आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा ही जिज्ञासा, हा प्रश्न या यतीनं भगवान दत्तात्रेयांसमोर ठेवला, तेव्हा आता भगवान दत्तात्रेयांनी पुढे सांगायला सुरुवात केली. तो भगवान दत्तात्रेयाच्या या निमित्ताने स्वामी महाराज पुढे काय वर्णन करतात ते आता आपण पुढल्या श्लोकांमध्ये आज बघणार आहोत. तर या 5व्या अध्यायातला, प्रथम अष्टकातला, दत्तपुराणातला या 5व्या अध्यायातला प्रथम श्लोक जो आहे
त्याची सुरुवात करताना महाराजांनी असं प्रतिपादन केलं आहे की प्रमन्महेनुगृहातु गृह्णातु भवानी नित्यर्थित प्रभू तू प्रत्युवाचा अप्यशेषज्ञ आत्मतत्व प्रसिद्धये. म्हणजे जणू काही आपल्या स्वतःच्या आत्मतत्वाचा एक जणू काही दर्शन करण्याच्या दृष्टीने हे दर्शन स्वतःच घडविण्याकरता म्हणून भगवान दत्तात्रय बोलू लागले. ते जणू काही या यतीचा प्रश्नाचं स्पष्टीकरण करतात. आणि जेव्हा यतीने आपण अनुग्रह करावा असं भवान नित्य अर्थित प्रभू हो असं प्रमन्महे नुगृह्णातु मला अनुग्रह करा असं जेव्हा यतीने म्हटलं अशा त्याच्या त्या अवस्थेत भगवान दत्तात्रय सांगतात. ते काय म्हणतात, यथा कालत्रये नास्ति गुणे सर्पस्तथाप्यहे गुण एवांस्त्य अधिष्ठानम तथा अहम जगता खलु. म्हणजे ज्याप्रमाणे कोणत्याही काळी दोरीवर सर्प नसतो तरीही सापाचं अधिष्ठान किंवा सर्पाचं अधिष्ठान दोरीवरच आहे. हे जसं सूत्र कायम आपण वेदांतामध्ये बघतो. सर्परज्जू न्यायशास्त्रामध्ये सर्परज्जू साप की दोरी असे कीर्तनकार नेहमी सांगतात की प्रत्यक्षात दोरी आहे पण त्या ठिकाणी सर्प वाटतो, सर्पासारखा वाटतो. ज्ञान झाल्यानंतर तो सर्प नाही, ती दोरीच आहे हे कळतं. तसं त्या दोरीच्या ठिकाणी सर्पाचं अधिष्ठान आहे हे जसं भासतं. तर या न्यायाप्रमाणे गुण एवास्त्य अधिष्ठानम या पद्धतीने सर्पाचं जरी अधिष्ठान तिथे वाटत असलं तर खरोखर जे जगाचं अधिष्ठान आहे ते मी आहे. कारण का या ठिकाणी महाराजांनी एक प्रकारे जेव्हा स्पष्टीकरणाला सुरुवात केली तेव्हा महाराज असं सांगतात की दोरीवर सर्पाचा जो भ्रम आहे हा का आहे तर दोरी ही निश्चित आहे. वास्तविक दोरी हा काही सर्प नाही आहे. आणि जर दोरी नसेल तर सर्पाचं भानच होणार नाही. म्हणून प्रत्यक्ष अधिष्ठान म्हणजे दोरी आहे म्हणजे भगवान आहेत. आणि सर्प म्हणजे त्यामुळे भ्रम आहे अधिष्ठान. पण या ठिकाणी महत्वाचं काय आहे की दोरी मुळे अधिष्ठान आहे आणि सर्प हा अधिष्ठान असल्यासारखा भासतो. तशी का मूळ भासतो तर मायेमुळे भासतो. असे आपण या ठिकाणी एक चिंतन करावं. म्हणजेच भगवान स्वतःही आहे. म्हणजे या सूत्राप्रमाणे दोरी म्हणजे स्वतः भगवान आहेच आहे. त्यांच्या ठिकाणी सर्पाचं अधिष्ठान ही भगवंताची माया आहे. पण माया रूप म्हटलं तरी सुद्धा भगवंताच ते स्वरूप आहे. आणि म्हणून जणू काही रूपम रूपम बभूवायम प्रतिरूप स्वमायया उपमा सूर्य केतु इत्यादी यम सूत्र कृत वर्णयत. त्यामुळे जणू काही स्वतःच्याच मायेने हा जो मूळ आत्मा आहे म्हणजे अधिष्ठानाच्या ठिकाणी जी दोरी आहे किंवा प्रत्यक्ष भगवान आहे तो जो परमात्मा आहे जो प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मस्वरूपात आहे तो जो आत्मा आहे हा प्रत्येक ठिकाणी काय होतो प्रतिरूप झालेला आहे. आणि मग कसा प्रतिरूप झाला आहे तर तो आपल्याला सूर्य या स्वरूपात भासतो, केतू इत्या स्वरूपात भासतो. ग्रहदेव वगैरे हे जे आहे हे जणू काही आत्म्याचे स्वरूप आहेत असं
आणि या ठिकाणी मग महाराजांनी अगदी वेदांत एक सूत्र आपल्या या ठिकाणी सांगितलं. एकम सद्विप्रा बहुधा वदंती इति श्रुती पुनः इंद्रो मायाभी पुरुरूपश्चेति प्राह सौम्यहम. एकम सद्विप्रा बहुधा वदंती. एवं एक सत विप्रा बहुधा वदंती. म्हणजे एकच जे मूळ सत आहे त्याला विप्र म्हणजे विद्वान लोक वेगवेगळ्या नावाने त्याला बोलवतात. काही लोक सत, काही लोक ब्रह्म, काही कोणी सत, कोणी चित्त, कोणी आनंद, असं आपण वेदांताच्या गीता वगैरे ग्रंथामध्ये आपण बघतो. आणि जे मूळ सत आहे त्या सतालाच विविध नावानी देवी देवतांच्या नावाने सुद्धा आपण म्हणतो. म्हणून आपण सत्यनारायण, सत्यविनायक असं म्हणत असताना ते जे सत आहे त्या आमच्या देवतेच्या ठिकाणी प्रतिष्ठित आहे. मग ते गणपतीच्या ठिकाणी म्हणून सत्यविनायक, ते नारायणाच्या ठिकाणी म्हणून सत्यनारायण. अशा पद्धतीने ते सत जे मूळ आहे तत्व ते आपापल्या देवतेच्या ठिकाणी आपण एक प्रकारे अधिष्ठित करत असतो. पण मुळामध्ये काय आहे? एकम सत विप्रा बहुधा वदंती इंद्रो मायाभी पुरुरूप येते. ही जी वचन आहे, ही जे मूळ सत आहे श्रुतीने सांगितलेलं, तर ते महाराज काय म्हणतात? प्राह म्हणजे ते जणू काही नेहमी सोस्म्य अहम, तो अस्माम, ते मीच आहे. म्हणजे एका अर्थाने भगवान दत्तात्रेय सांगतात जणू काही की या विविध देवी देवतांच्या रूपात आणि सूर्य केतू वगैरे जे काही सृष्टी जे काही आहे ते सगळे ते मीच आहे. पुढे ते म्हणतात पृष्ठवर्णना भिवदिदम तदनु प्रविशाम्यहम स एव मायया भ्रांतो जीव संसरतीहि. म्हणजे सृष्ट वो अर्णना भिवल इदम. अर्ण म्हणजे कोळी. कोळी जसं कोळिष्टक निर्माण करतो, जणू की कोळी आपलं स्वतःच जाळं निर्माण करतो आणि त्यामध्ये प्रवेश करतो. आपण पाहिलं असेल की कोळी जो आहे कीटक, हा कीट न्यायाप्रमाणे आपल्याला दिसतं. कोळिष्टक भागवतामध्ये वर्णन आहे, अनेक ठिकाणी आलेले. दत्ताचे 24 जे गुरु आहेत त्याच्यात वर्णन आलेले आहे. त्या कोळी काय, हा स्वतःच्याच शरीरातून जी त्याच्यात ते तंतू काढतो त्यांनी तो एक स्वतःच कोळिष्ट कसं बनवतो, आपण जाळं निर्माण करतो आणि मग स्वतः त्यातच तो राहतो. ही उपमा या ठिकाणी भगवान दत्तात्रेय देताना काय म्हटलं? सृष्ट वो अर्णना भिव. अर्ण म्हणजे हा कोळिष्टकच असेल, इदम या ठिकाणी. आणि अशा पद्धतीने मी स्वतः सृष्टी निर्माण करतो आणि मग तद अनुप्रविश्या ब्रह्म, मी त्यात स्वतः प्रवेश करतो या सृष्टीत. स एवं मायया भ्रांतो जीव संसरतीहि. आणि मग ही जी माझी माया आहे, या मायेने जणू काही भ्रांत झालेला जीव, भ्रांतो जीवा हा या ठिकाणी काय करतो? तो त्याचं संसारिक कार्य करतो, या सृष्टीमध्ये राहतो, म्हणजे या सृष्टीत रममाण होतो. म्हणजे या ठिकाणी काय आहे? महाराजांनी या ठिकाणी भाष्य जे केलंय ते अतिशय महत्वाचं आहे. कारण भावार्थ आपण पाहिला की जीव जो आहे हा भगवंताची माया, म्हणजे एखाद्या कोळिष्टकाने निर्माण केलेले हे जाळं आहे, याच्यामध्ये हा जीव आहे, हा राहतो आणि त्यातच आपला संसार आहे, विश्व आहे असं समजून त्यात राहतो. महाराज त्याच्यावरती भाष्य काय करतात हे महत्वाचं आहे. महाराज त्याच्यावर भाष्य करताना असं म्हणतात की या ठिकाणी तुझ्यापासून जीव कसा भिन्न होईल?
किंवा आहे का, या शंकेचं समाधान करण्यासाठी कोळ्याचं दृष्टांत दिलेलं आहे. कारण तुझ्या अनेक अनर्थांचं कारण असलेला हा जो देह आहे, या देहामध्ये मी स्वतः प्रवेश करून दुःखाचा अनुभव घेईन, हा संकल्प आणि स्वातंत्र्य हा अनुप्रवेश करीन. हे कसं? माणूस या देहाला स्वतःमध्ये मी चालवतोय असं कसं होऊ शकतं की अविकारी अशा स्वतःच्याच रूपाने प्रवेश करीन आणि दुःख अनुभवीन, हा काही संकल्प नव्हे. तर जीव जो आहे हा काय आहे, तर हा जीव हा आभास मात्र आहे. आणि बुद्धी वगैरे जे विभ्रम आहे, बुद्ध्यादी मात्र विभ्रम याच्या संसर्गाने युक्त असलेला त्या जो देह आहे, तो आरशात जणू काही प्रवेश करणारा प्रतिबिंबासारखा असा दिसणारा जो काही मी आहे, तो जणू काही या देहामध्ये प्रतिबिंबित होतो. म्हणून माणूस जेव्हा स्वतःच्या देहामध्ये अशा पद्धतीने जेव्हा बघत असतो, तेव्हा माझ्या स्वरूपाचं ग्रहण नीट होत नाही. कारण आरशात स्वतःला पाहावं अशा पद्धतीने तो तेव्हा बघत असतो, पण त्यात मूळ स्वरूप जे आहे ते माझं ते आरशापेक्षा वेगळं आहे. म्हणून तो स्वतःच्या ठिकाणी देहबुद्धी जेव्हा पाहत असतो, तेव्हा तो अविवेकी असा असल्यामुळे त्याला सुख दुःख वगैरे असे विकल्प त्याच्यात निर्माण होतात. पण मूळ जो आरशाचे जे दोष असतात, आरसा जर दूषित असेल तर माणसाची प्रतिमा जी त्यात दिसते ती त्याला मलिन होईल, विकृत होईल. पण मूळ जे निरंजन आहे, मूळ जे निर्गुण निराकार आहे, किंवा मूळ जे सत स्वरूप आहे, असं जे माझं म्हणजे भगवान दत्तात्रय सांगतात, भगवान दत्तात्रयांचं स्वरूप आहे. ते कसं आहे, तर आरशाचे जर काही दोष असतील तर ते जसं प्रतिबिंबाला स्पर्श करत नाही, त्याप्रमाणे दैहिक दोष जे असतात ते आत्म्याला स्पर्श करत नाही. तर त्या आत्म्याचं मूळ ज्ञान नसणं हाच मुळामध्ये दैहिक असा जो कोणी देही असेल त्यातला भ्रम आहे. पण हे सगळं या पद्धतीने वेदांताचं जेव्हा वेदांत पद्धतीने महाराज म्हणजे दत्त महाराज सांगतात, किंवा स्वामी महाराज भगवान दत्तात्रयाच्या निमित्ताने उपदेश करतात, किंवा ते पुढे काय म्हणतात, तर संसारा आरती नाशार्थ तत्संसारार्थी नाशार्थम धर्मसेतून भर्म्यहम भूतेश्वरो व्ययात्मपि निर्मलोजो अपि सन्नहम. म्हणजे जणू काही त्या संसारातील पीडानाशासाठी, त्यात संसारा आरती नाशार्थ पीडानाशासाठी सर्व प्राणी मात्रांचा स्वामी भूतेश्वरो अव्यया आत्मा अपि, मी स्वतः अव्यय निर्मल निर्मलो अजो अपि सन अहम, मी स्वतः जरी अव्यय निर्मल अज आत्मा असून मी काय करतो, धर्मसेतून बिभर्महम, म्हणजे मी धर्म मर्यादा धारण करतो. अशा करता या भक्तांच्या किंवा संसारातली आर्ते लोकांच्या पीडेचं हरण करण्यासाठी. आणि धर्मग्लाग्न्यो दिते अधर्मे तान्नी वृत्ते सताम अपि गुप्ते स्वप्रकृती स्थित्वा संभवाम्यात्म मायया. म्हणजे धर्मग्लानीला धर्मग्लान्योग्नो दिते अधर्मे,
धर्मग्लानीचा उदयाला कारण असणारा अधर्म वाढू लागला की मग गुप्ते स्वप्रकृती, स्वतःच्या प्रकृतीला वश केलेला, माझ्या वश असल्यामुळे वश करून स्वतःच्या मायेने मी अवतार घेतो. संभवा आत्म मायया, या मायेमुळेच मी स्वतः अवतार घेतो. आणि कशा करता तर तानिवृत्ते सतामपि, म्हणजे अधर्माच्या निवृत्तीसाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी. म्हणजे थोडक्यामध्ये नित्यशुद्ध बद्ध बुद्ध मुक्त असलेलाही त्रिगुण असा हा भगवान स्वतः हा त्रिगुणात्मक मायेने देहधारी जीवाप्रमाणे अवतरित होतो. तो भगवान दत्तात्रय म्हणतात मी अवतार घेतो, पण या अवतारात सुद्धा भगवंताच्या या अवतारातून सामान्य माणसात काय वेगळं पण आहे ते स्वामी महाराज त्यांच्या भाष्यात सांगतात की दत्तात्रयांचा अवतार किंवा ईश्वराचा जो अवतार आहे हा षडगुण ऐश्वर्य संपन्न असतो. आणि हे ऐश्वर्य काय आहे? ही षडगुण म्हणजे 6 गुण, म्हणजे ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेज, हे 6 गुण हे त्या अवताराच्या ठिकाणी असतात. म्हणून असा जो कोणी अवतारी असेल, हे 6 गुण ज्या ठिकाणी असेल त्याला खऱ्या अर्थाने भगवान ही संज्ञा आहे असं स्वामी महाराज म्हणतात. आणि मग भगवान दत्तात्रय त्या यतीला काय म्हणतात? विरजो विशदोष अशोको विशुद्ध सर्व कारण अव्यक्तो अहम चिंत्यो अहम अनंतो अहम शिवो अमला. म्हणजे मी अखंड, प्रकाशशील, विशुद्ध सर्व कारण, या संपूर्ण सृष्टीचं कारण किंवा अगदी महाकारण. अव्यक्तो अहम, अचिंत्यो अहम, मी अव्यक्त आहे, मी अचिंत्य आहे. मग मी अनंतो अहम, मी अनंत आहे. आणि शिवो अमलाहा, म्हणजे कल्याण रूप आणि निर्दोष आहे. अमला म्हणजे निर्दोष आहे असे या ठिकाणी महाराजांनी म्हटलं. तर हे जणू काही स्वतःचं मूळ स्वरूप भगवान दत्तात्रयाने या ठिकाणी या यतीसमोर प्रगट केलं. आणि मग ते काय म्हणतात? आदि मध्यांत हीनो अहम विभू साक्षी तम पराहा परमात्मा थमे वेयम माया ब्रह्मा दयो अमराहा. म्हणजे मीच आदी, मी आदी म्हणण्यापेक्षा अनादी कालापासून, मीच अनंत, सर्व साक्षी आणि तमपराहा, अंधकाराच्याही पलीकडे असणार जे मूळ आहे स्वरूप ते असा परमात्मा अहम मे वेयम, ही माया आणि माया ब्रह्मादयो अमराहा. आणि ही माया ब्रह्मादिक देव जे आहेत ते सुद्धा मीच आहे. तर या ठिकाणी जी मंडळी नेहमी चिंतन करतात, वेदांत वगैरे वाचतात, त्यांना गीतेचे काही जे श्लोक आहेत ज्यात भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे की धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, असे जे भगवंतानी म्हणजे भगवान कृष्णाने गीतेत सांगितलं त्याच अर्थाने या ठिकाणी महाराजांनी वर्णन करताना भगवान दत्तात्रयाने मी सुद्धा संभवामी युगे युगे, युगे युगे शब्दांना मी सुद्धा अवतरित होतो असं जणू काही त्यांनी निर्देश केला आहे या यतीला. आणि जी मंडळी गीता वाचतात त्यांना मग या काही शब्दांचा, या काही जे काही श्लोक आहे यांचं साधर्म्य गीतेशी लक्षात येईल.
पुढे ते म्हणतात, भूतं भव्यम भवच्चा अपि मत्तो अन्यन्नेह किंचन पूज्योस्मित देहस्थ पूजको अधम देहगा. म्हणजे या ठिकाणी भूत, भविष्य, वर्तमान असं काहीही माझ्यापासून वेगळं नाही. भूतम भव्यम भवच्च अपि मत्तो अन्य नेह किंचन, काहीही वेगळं नाही. आणखीन काय, उत्तम देहात असणारा, पूज्यो अस्मि उत्तम देहस्थ, उत्तम देहात असणारा आणि पूजेला जाणारा पूज्योस्त असा जो आहे, आणि पूजको अधम देहगा, आणि निकृष्ट शरीरात असणारा जो कोणी आहे पूजक, तो सुद्धा मीच आहे. चांगल्या देहात काय, निकृष्ट देहात काय, उत्तम देहात असणारा पूजक म्हणून जो काही चांगला उत्तम असेल, आणि अधम म्हणून जो कोणी असेल तो सुद्धा मीच आहे. आणि कार्यकारणता पूज्य पूजकत्वादी मायया मैदम तात्विकम नैवम केवलानुभवात्मनेहि. खरं म्हणजे भगवान दत्तात्रेयांनी सांगितलं असे या ठिकाणी की कार्यकारण पूजकत्व हे जे असतं, हे जे काही भेद आहे हे मायेमुळे आहे. हे सगळे जे काही आहे भेद हे माझ्या ठिकाणी तात्विक स्वरूपाचे आहे, हे अनुभवात्मक नाही. माझ्या ठिकाणी केवल अनुभवात्मनेहि तात्विकम नैव अनुभव, हे तात्विक आहे भेद. आणि निर्मलो जोप्यसंगोयम मायया परिमोहिता स्वयं प्रकाशो भूमा अपि देहाद्या स्थाय तन्मयाः. म्हणजे निर्मल आज असंग असलेली ही असे जे कोणी असतील, असे जे मायेने युक्त होऊन स्वयंप्रकाश असलेलं ब्रह्म, हे देहादिकात राहून काय होतं, हे ब्रह्म तन्मय होत. देहाद्या अस्थाय तन्मयाः, तन्मय होत. हे तन्मय होतं म्हणजे काय, हे जे मूळ तत्व आहे ते देहात आलं की जणू काही ते देहरूपच आहे, ते देहाचाच भाग आहे, अशा पद्धतीने माणूस विचार करत राहतो. म्हणून त्याला या ठिकाणी तन्मय हा शब्द म्हटलेला आहे. तर स्वात्मन्य नात्मधर्मा सर्वज्ञान आवृत्त्या वहत्यता कर्तृत्वादी विभर्ती छत्त्र भोगान परत्र च. म्हणून मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी असं करतो, मला या ठिकाणी हे सुख हवंय, स्वर्गातील सुख पाहिजे, या सगळ्या ज्या काही आपल्या आपल्या इच्छा वगैरे असतात, अपेक्षा, हे काय आहे, तर या ज्या काही अपेक्षा ज्या काही आहेत, या सगळ्या जणू काही अपेक्षा आहेत, या स्वज्ञानावरील आवरण, स्वतःचं जे ज्ञान आहे त्या एक प्रकारच्या स्वतःच्या ज्ञानावर झालेल्या आवरणामुळे म्हणजे अविद्येमुळे उत्पन्न होतात. आणि देहादी जे अनात्म धर्म हे या अविद्येमुळे धारण केले जातात. त्यामुळेच मी हे अमुक करतो, मला हे येतं आणि परलोकात हवे, या अशा पद्धतीच्या विचारांची धारणा होते. पुढे महाराज दत्त महाराज असं म्हणतात, जागरे परितृप्तोयम स्वप्नम तद्वासनार्दिता स्वापे तमोभिभूतश्च प्रलये वासनामयाः. हा जो आत्मा आहे हा जागृतीमध्ये तृप्त, स्वप्नात वासनामय, निद्रेत तमाने व्यापलेला आणि प्रलयकाली वासनामय असा असतो. तर या आत्म्याचा जे आवरण आहे अज्ञान,
कारण हा आत्मा जो आवृत्त आहे याचं या ठिकाणी दत्तात्रेय वर्णन करतात. आणि कदाचित दैवयोगेन व्यतिरिक्त पुरत्रयात अखंड सच्चिदानंद महात्मानं तमसा परम अहंकारादि देहांत साक्षिणं संस्मृत्ययं परित्यक्ताखिलानर्थो भूमा स्वस्थे भवेत ततः. कदाचित क्वचित काही वेळा दैवयोगाने हा जो देही आहे हा स्थूल सूक्ष्म कारण या आपल्या शरीरापासून वेगळं असलेलं हे जे काही आहे अखंड सच्चिदानंद तमस्पर आणि अहंकारादी देहाचा अंतसाक्षी असलेला आत्म्याचं स्मरण करतो क्वचित किंवा दैवयोगाने. त्यावेळी कर्तृत्वादी सर्व अनर्थाचा, हे जे काही अनर्थ अविद्या वगैरे आहे याचा परित्याग झालेला तो भूमा म्हणजे देही आत्मा आविर्भूताना अखंड स्वरूप होईल. म्हणजे मग त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल. तो खरं मूळ आत्ममय आत्मस्वरूप किंवा अखंड परमात्मा स्वरूप होऊ शकतो, तो होईल असं भगवान दत्तात्रेयांनी या यतीला सांगितलं. म्हणून एवं मायावशा देतो बंध मोक्षाव तात्विको बंधोपी कल्पितो बद्ध दशाया भाती सत्यवत. म्हणून अशा प्रकारे मायेमुळे उत्पन्न झालेले हे बंध मोक्ष जे आहे हे अतात्विक मिथ्या रूप आहे. आणि बंध ही कल्पना जी आहे ही जणू काही कल्पित असून या बद्ध दशे सारं काही या सत्यासारखंच वाटतं. आपण बद्ध असलो तेव्हा जर सगळं हे जग आहे सत्यासारखं वाटतं. या ठिकाणी मला श्रुतीतलं एक वाक्य असं आठवतंय, मनयो मनुष्याणाम कारण बंध मोक्षयो बंधाय विशेष संगी मोक्षे निर्विषम स्मृतम. हे माईक वगैरे सगळ्या ज्या काही माया भासमान होणारी हे सगळे विषय आहे. आणि या विषयांमध्ये जेव्हा माणूस निबद्ध असेल, या मायेत गुरफटलेला जेव्हा असतो त्याला बद्ध म्हणायचं. जेव्हा तो निर्विषय झाला तो बंधमुक्त झाला असं श्रुती सांगते. तेच जे सूत्र आहे ते महाराज एक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या शब्दात या ठिकाणी सांगतात. आणि मग मात्र त्यांनी एक महत्वाचं सूत्र आता पुढल्या श्लोकात सांगितलंय. ते काय सांगतात, विज्ञाने नैव तन्नाश चित्तस्थैर्याच तद्भवेत तदप्युपासना योगात्सो अपि सत्कर्मभिः वश्येत. त्या बंधाचा म्हणजे बद्ध स्वरूपाचा या मायेत गुरफटलेली जी वृत्ती आहे त्याचा नाश कसा होतो तर विज्ञानानेच आणि चित्ताच्या स्थिरतेमुळेच होईल. विज्ञानेने व तन्नाश चित्तस्थैर्याच, चित्तस्थैर्यामुळे आणि विज्ञानाने विशिष्ट ज्ञानामुळे होईल. पण त्याही पेक्षा तदप्यू उपासना योगाचं अपि सत्कर्म भीर ववेत. त्याही पेक्षा उपासनेमुळे आणि सत्कर्मामुळे सुद्धा या बंधनातून मुक्ती होईल किंवा या बद्धचा मुक्ततेचा एक मार्ग आहे. काय आहे तो उपासना आणि सत्कर्म. आता कर्मावश्यक मैत्रेव ग्राह्यम काम्यादी नैवच पुनपात श्रुतेश्चित्त शुद्ध भावाच नेतरत. म्हणजे या ठिकाणी आवश्यक तेच कर्म ग्राह्य आहे, काम्यादी कर्म नाही. कारण काम्य कर्मामुळे चित्तशुद्धी होत नाही आणि त्यामुळे पुन्हा बंध प्राप्त होतो अशी श्रुती आहे. पुनपात श्रुतेश्चित्त शुद्ध भावाच. म्हणून काम्यादी नैवच, काम्य कर्म नाही तर चित्तशुद्धी करता
मग हे कोणचं कर्म आहे चित्तशुद्धी करता? तर होमा उभौ पार्वणेष्टी पंचयज्ञा यथाविधी चातुर्मास्य चाग्रयणम दैवम पितृंच कर्म यत. म्हणजे सायं प्रातर होम, सकाळची आणि संध्याकाळी केलेले जाणारे जे नित्याग्निहोत्री असतात, नित्य होम, ते सायं प्रातर होम. पुढे पार्वणेष्टी म्हणजे पर्वकालीन पितृश्राद्ध वगैरे जे असतात त्याला जे असतात ते पार्वण असे होम. इष्टी जे इष्टी पौर्णिमासी अमावस्येला आणि पौर्णिमेला केलेले जाणारे असे जे यज्ञ असतात, जे साधारणपणे अग्निहोत्र ज्यांनी घेतलेले आहे सोमयाजी ते लोक करतात, त्याला इष्टी पौर्णिमासी म्हणतात. तसे होम पंचयज्ञा यथाविधी ही किंवा पंचमहायज्ञ आपण ज्याला म्हणतो ते यथाविधी. आणि चातुर्मास्यम चाग्रहणम दैवम म्हणजे चातुर्मास्य, त्यामुळे चातुर्मास्यामध्ये जी व्रतवैकल्य असतात ती, किंवा अग्रयणम दैवम म्हणजे शरद ऋतू, अग्रहायण म्हणजे शरद ऋतू, याच्यात दैवम पितृंच कर्म येतं. यात नवान्यष्टी म्हणून जो काही कर्म वेदात सांगितलेलं आहे, ही जी कर्म आहे, ही जी दैव आणि पितृकर्म आहे, देवांकरती पितृ म्हणजे पितरांसाठी केलेली कर्म आहे, ही जी आहे ही काय आहे, ही खरी कर्म ही चित्तशुद्धी करता आहे म्हणून ती केली पाहिजे, किंवा यामुळे या कर्मामुळे चित्तशुद्धी होते. पुढे पोषणम जातिष्ट्यादीच नैमित्तिकम तथा स्नान संध्या वंदनाढ्य आचरेत गृहवान द्विज. त्याचबरोबर अतिथींचा आदर आतिथ्य, जनन शांत्यादी नैमित्तिक कार्य, जातष्टेजादी नैमित्तिकम, आणि संसारी ब्राह्मणानं स्नान संध्या नमस्कार आचरेत म्हणजे स्नान संध्या वंदनाढ्य आचरेत ग्रहवान द्विजा म्हणजे संसारी जो ग्रस्त असेल त्यांनी, म्हणजे अतिथींचा आतिथ्य असेल, जननादीवर ज्या शांती असतात ते शांती कर्म, मग स्नान संध्या वगैरे जप वगैरे हे नमस्कार हे जे असतात हे ग्रस्तांनी करावं. नंतर स्ववर्ता चरणांगंतु साधनम च वनी पुनः वर्णेतु गुरुवग्नि सेवा वेदा अभ्यासादिकम स्वकम. नंतर जडू काही स्वव्रता आचरणा अगंतु साधनम, स्वतःच्या व्रताचं आचरण करण्यासाठी ग्रामत्यागादी आचरण जो वनी असो, साधनमच्या वनी पुन्हा, जो वनात राहतो म्हणजे वानप्रस्थी असतो, तसं आचरण ग्रामाधिकाचा त्याग करून आचरण जो वनात राहणाऱ्या वानप्रस्थाने करावं. व्रतांचं आचरण म्हणजे वानप्रस्थी माणसाने, वानप्रस्थी लोकांचं जे आचरण असेल तसं करावं. तर गुरुअग्नी सेवा वेदाभ्यासादिकम स्वकम हे कोणी करावं, तर ब्रह्मचार्याने गुरु अग्नी यांची सेवा वेदाभ्यास आदी स्वकर्म करावं. हे सगळं का सांगतात महाराज, की चित्तशुद्धी होण्याकरता, चित्तशुद्धीनंतर बंधमुक्ती होईल यासाठी. आणि हा यतीने हा विचारलेला प्रश्न आहे, हे कशामुळे होईल, म्हणून भगवान दत्तात्रेय त्याला वर्णन करून सांगतात आहे. या ठिकाणी त्यांनी वर्णन संन्यासाचं केलं. ते काय म्हणतात, शौचम भिक्षाम जपम दंडी नित्यमेक एकांत सेवनम पातिव्रत्यम चिरंटी तू भर्तुचित्तानुसारिणी.
म्हणजे संन्यासांनी कसं आचरण करावं, तर प्रायश्चित्त, भिक्षा, जप आणि नित्य एकांत सेवन करावं. भिक्षाम जपम नित्य एकांत सेवन. हे कोणी? दंडी म्हणजे दंड घेतलेला संन्यासानी, म्हणजे दंडी संन्यासानी. आणि सुवासिनींनी कसं करावं? पातिव्रत्यम चिरंती तू भर्तृचित्तानुसारणी. सुवासिनी जी कोणी असेल तिने पतीच्या चित्तानुसार वागून पातिव्रताचं पालन करावं. जणू काही हा एक प्रकारचा आचार धर्म या निमित्ताने महाराज प्रकट करतात. आणि विधवा पालयेच्छीलम ब्रह्मचर्य व्यवस्थिता सर्वाश्रमाधिकार्यस्य ब्राह्मणस्य शमाधिकम. ब्रह्मचर्याचे पालन करत विधवेने शीलाचं रक्षण करावं. पालयेच्छील ब्रह्मचर्य व्यवस्थिता विधवा, विधवेनी. आणि त्याला सर्व आश्रमांचा अधिकार आहे असला जो कोणी ब्राह्मण असेल त्यांनी शमाधिकाचं पालन करावं. तर 4 आश्रम कुठले? तर ब्रह्मचर्य, ग्रहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. ही 4 आश्रम आहे. आणि ब्राह्मणाने कुठल्या तरी एखाद्या आश्रमाचं पालन त्यांनी करायलाच पाहिजे. त्यांचा अधिकार आहे. नुसता अधिकार नव्हे, ते कर्तव्य आहे. म्हणून महाराजांच्या बाबतीत असं म्हटलं आहे की महाराजांनी जेव्हा गृहस्थ धर्म पालन केल्यानंतर मग जेव्हा त्यांच्या पत्नीचं निधन झालं, ते एक वाक्य त्या ग्रंथामध्ये असं आहे, अनाश्रमी न व्रजेत. अशी महाराजांची इच्छा असल्यामुळे आता महाराजांनी असं म्हटलं की कुठल्याही आश्रमात न राहता आता मला चतुर्थाश्रम म्हणजे संन्यास घ्यायचा आहे. तर त्या ठिकाणी कुठलाही आश्रम सोडून राहून अनाश्रमी न व्रजेत. तर अशा पद्धतीने 4 आश्रमांचं ब्राह्मणांचं जेव्हा वर्णन केलं तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं आहे, त्र्याश्रमाधिकृतोक्तम शौर्यादि क्षत्रियस्य च कृष्यादि द्वाश्रम विष कर्मान्यस्तु सेवकम. सेवनम म्हणजे मग इतर जे लोक असतील त्यांना, क्षत्रियादी असतील त्यांना 3 आश्रमांचा अधिकार, त्यांना शौर्याधिकांचं पालन करावं. वैश्य जे असतील त्यांनी 2 आश्रमांचा स्वीकार करून शेती आणि व्यापार करावा. आणि इतर जे त्यातले असतील ज्यांनी कुठल्या तरी आश्रमात जर जायचं असेल तर त्यांनी सेवाभावाने राहावं. आणि मग कार्यवर्णे स्वकर्मेव स्ववर्णाश्रमचोदितम केवलम सत्वशुद्ध्यर्थम मीश प्रीत्ये महाव्रते. जणू काही सर्व वर्णांनी स्वतःच्या वर्णाश्रमानुसार स्वतःच्या कर्माच्या अशा प्रकारे पालन करावं. केवळ परमेश्वराच्या प्रेमाने चित्तशुद्धीसाठी महाव्रताचं आचरण करावं. केवलम सत्वशुद्ध्यर्थ ईशम प्रीत्ये महाव्रते. अशा पद्धतीने एक प्रकारे प्रत्येकाने स्वधर्माचरण करून वर्णाश्रम धर्मानुसार स्वधर्माचरण त्यांनी केलं तर ते त्याचं आचरण जे आहे हे चित्तशुद्धीसाठी सहाय्यक होतं असं या ठिकाणी भगवान दत्तात्रय सांगतात. यस्याग्निहोत्रादि लुप्तम विधिहीनम मथा अपि वा आसक्तप्तमास्तस्य लोकांहीनस्थिती ऋतम यतः. ज्याचं अग्निहोत्र लुप्त झालेलं आहे, यशा अग्निहोत्रादी लुप्तम, ज्याचं अग्निहोत्र लुप्त झालेलं आहे किंवा विधिहीन आहे, विधिहीन तथा अपि वा, असा जो ब्राह्मण असेल, जो अग्निहोत्री असेल त्याचं काय होतं, आसप्तमास्तस्य लोकांहीन स्थिती ऋतम यतः. त्याचे 7 लोक नष्ट होतात. असं जणू काही
एक श्रुतिवाक्य या ठिकाणी त्यांनी उद्धृत केलं. आणि पुढे मात्र दत्तप्रभू असं सांगतात, धर्मवैगुण्यादी दोषे लोपादो विधिवच्च तत् प्रायश्चित्तम चरे द्वा अन्यथा वन्यान्यथा शुचिही. अंगाच्या विकलतेमुळे कर्माचा लोभ झाला असता कर्मण्य वैगुण्यादी दोषे लोपादो विधिवच्च तत्, असा जर झाला वैगुण्यामुळे लोपादो असा जर लोप झाला तर त्यांनी काय करावं, विद्वान माणसांनी प्रायश्चित्तम चरे, विद्वान माणसांनी यथाविधी प्रायश्चित्त घ्यावं. अन्यथा न शुचीही, न अन्यथा शुची, त्याशिवाय काय त्याला शुचिता शुद्धता नाही. प्रायो विनष्टीही संधानम चित्ती विद्यपराधके प्रोक्ता विनष्टी संधानम प्रायश्चित्ती रीतिही. या ठिकाणी यथायोग्य विधी न होण्याचा अपराध जर झाला तर चित्ती विद्या अपराधके, जर अपराध झाला तर प्रायश्चित्त सांगितलं आहे. काय सांगितलं, प्रोक्ता विनष्टी संधानम, प्राय म्हणजे नाश आणि चित्ती म्हणजे संधान सांधणं. म्हणून विनष्टी संधान हा जो शब्द या ठिकाणी आहे, प्रायो विनष्टी संधानम, याचाच अर्थ प्रायश्चित्त असा होतो. मग आदेशानुसार जर का धर्माज्ञ प्रमाणे जर कर्म न झालं तर तो काय होतो, अपराध होतो, धर्मापराध. जो कार्यनाश होतो त्या कार्याचं पुन्हा संधान राखणं म्हणजे त्या कार्यात पुन्हा जणू काही सुसूत्रता आणणं, यासाठी प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. म्हणून त्याला आपण प्रायश्चित्त आपण असं म्हणतो. कर्मप्लवो दृढो यस्तन्मन्यते श्रेय उत्तमा पर्येति स पुनर्मृत्यू मृत्युक्ती संस्मरेत बुध. अशी जी बळकट कर्माची नाव आहे, कर्मप्लवो दृढो यस्तन्मन्यते, अशी जी बळकट अशी कर्माची जी नाव आहे तीच उत्तम कल्याणकारी आहे. प्लव म्हणजे भवसागरामध्ये. आणि शहाण्या माणसाने जो संस्मरेत बुध म्हणजे शहाण्या माणसाने लक्षात ठेवावं, संस्मरेत बुध काय, पर्येति स पुनर्मृत्यू मृत्यू उक्ती, ही उक्ती काय, तो पुन्हा मृत्यूकडे प्राप्त होतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम, ही जी उक्ती आहे ही शहाण्या माणसाने लक्षात ठेवावी. म्हणजे ज्या वेळा फलाची अपेक्षा करणाऱ्यांना कर्माचं विशेष आकर्षण वाटतं, पण कर्मफलाबरोबर कर्मही संपतं, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून भाष्यामध्ये महाराज सांगतात की ज्याप्रमाणे भांड्याचा नाश झाला म्हणजे दही संपतं, त्याप्रमाणे कर्मफलाबरोबर कर्मही संपतं. म्हणजे तो माणूस कर्मफल त्याग जर झाला एका अर्थाने तर तो माणूस सुद्धा मुक्तीच्या दिशेने वाटचाल करतो. असं गीतेचं तत्वज्ञान एका वेगळ्या पद्धतीने, पण तेच तत्वज्ञान वेदांत या ठिकाणी दत्तप्रभू यतीला सांगतात. आणि मग अग्निहोत्रादि रुच्छुद्धि द्वारा मुक्ते प्रचोदितम क्षमादीन साधये विद्वान तदनुष्ठान पूर्वकम. म्हणजे चित्तशुद्धीद्वारा, रुच्छुद्धीद्वारा अग्निहोत्रादि, या अग्निहोत्रादि अनुष्ठान पूर्वक जो कोणी करतो, अग्निहोत्रादि शुद्धीद्वारा म्हणजे चित्तशुद्धीद्वारा अग्निहोत्रादि अनुष्ठान पूर्वक याचा जो कोणी करतो, मुक्ते प्रचोदितम, मुक्तीसाठी प्रचोदितम चोदना लक्षणा धर्म प्रेरित, समाधीन साधये
विद्वान तत्त अनुष्ठान पूर्वकम. त्या जणू काही मुक्तीसाठी अनुष्ठानपूर्वक असं यांनी जो विद्वान आहे त्यांनी ही अग्निहोत्रादी ही जी काही साधना ही करावी. म्हणजे याची फोड करताना आपल्याला असं म्हणता येईल की ज्ञानप्राप्तीसाठी चित्तशुद्धीची आवश्यकता असते. चित्तशुद्धीद्वारा शमदमाची प्राप्ती होण्यासाठी त्याचा उपाय म्हणून अग्निहोत्रादी कर्म करावं. कारण त्याशिवाय चित्तशुद्धी होत नाही. म्हणजे जणू काही या ठिकाणी गीतेचा जो विषय आहे, गीतेमध्ये 2 प्रकारच्या निष्ठा भगवंतांनी सांगितल्या आहे, कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा. यापैकी कर्मकांडी जी काही लोक असतात त्या ठिकाणी कर्मनिष्ठाच सांगण्यात आलेली आहे. वास्तविक निष्ठा एकच आहे, पण अधिकारी भेदामुळे प्रकारभेद झालेला आहे असं महाराज भाष्यात सांगतात. पण थोडक्यामध्ये ज्ञानप्राप्तीसाठी चित्तशुद्धीची आवश्यकता आहे. ती चित्तशुद्धी अशा पद्धतीने आचार धर्म पालनाने प्रत्येकाला प्राप्त होते. विशेषतः जो विद्वान आहे, वैदिक आहे, याज्ञिक आहे, जो अग्निहोत्र करणार आहे, त्याने अग्निहोत्रादी ही त्याची कर्म आहे, ही सुद्धा चित्तशुद्धीसाठी उपचारक आहे असे या ठिकाणी महाराजांना म्हणायचं आहे. मग ते म्हणतात साधनावधी तत्कार्य मुपात्त परसाधना ततसन्न्यस शमवान भवे नैष्कर्म सिद्धिभाग. म्हणजे स्वतःच्या आश्रमाला उचित असं कर्म करत राहावं. तत्कार्य मुप्पा तत तप परसाधन अशा पद्धतीने तत्कार्य हे जर करत राहिलं तर शमदमादी प्राप्ती झाल्यानंतर असं कार्य करता करता समवान भवे नैष्कर्म्य सिद्धी भाग. त्या पद्धतीने जो नैष्कर्म कर्माकडे जाणारा जो कोणी असेल त्याला नैष्कर्म्याची प्राप्ती होत असते. त्याचं कर्म जे आहे ते नैष्कर्म्याकडे जातं. म्हणजे थोडक्यात साधनावधी तत्कार्य मुपात्त पर साधना तथा संन्यस्य या विषयावर जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा एका अर्थाने यथायोग्य पद्धतीने चित्तशुद्धी होऊन ज्ञानाची उत्पत्ती होण्यासाठी शमदमादी साधकांची साधने जी आहे त्यांची प्राप्ती होण्यासाठी किंवा प्राप्ती होईपर्यंत प्रत्येकाने स्वतःच्या आश्रमानुसार कार्य करत राहिलं पाहिजे. चित्तशुद्धी होण्याच्या आधीच जर कर्माचा त्याग केला म्हणजे संन्यास घेतला, कर्मत्याग केला, कर्मसन्यास घेतला तर ज्ञानाची उत्पत्ती होणार नाही. म्हणजे संन्यास घेण्याच्या आधी चित्तशुद्धी होणं महत्वाचं आहे. समवान माणूस जो असतो तो कर्माचा त्याग करतो. म्हणजे काय करतो तर कर्माचा त्याग करतो याचाच अर्थ तो निष्काम कर्म करतो. आणि तीच जी नैष्कर्म कर्मसिद्धी आहे ती चित्तशुद्धी शिवाय केलेला जर का एखादा ज्ञानशून्य संन्यासी असेल तर त्या संन्यासाला मोक्ष सिद्धी प्राप्त होत नाही. थोडक्यात एखाद्या संन्यासाचा संदर्भाने जणू काही सर्व कर्म निवृत्ती लक्षण अशी ही संन्यासाची दिनचर्या या एका श्लोकात महाराजांनी निर्देश केलेले आहे. तर या ठिकाणी हा पहिल्या अष्टकातला जो 5वा अध्याय आहे त्यातल्या 32व्या श्लोकापर्यंत आपण पोचलेलो आहोत. आणि आज आपण भगवान दत्तात्रेय जेव्हा या यतीला
उपदेश करायला सुरुवात केली तेव्हा आत्मशुद्धी किंवा आत्मसिद्धीसाठी चित्तशुद्धी, ज्ञानप्राप्ती हे जर आवश्यक असतील तर याच्याकरता स्वे कर्मण्यभिता हे जे गीतेतलं वाचन आहे, प्रत्येकाने स्वकर्म अनुष्ठातिता स्वधर्मो निधनम श्रेय अशी जी काही उक्ती गीतेतलं आहे तेच जणू काही भगवान दत्तात्रय सांगतात. पण त्याचबरोबर मी स्वतः दत्तात्रय, मी स्वतः या जगाची उत्पत्ती स्थिती लयाला कारणीभूत कसं आहे आणि मीच कसा अवतरित होतो संभवामी युगयुगे या उक्तीप्रमाणे असं भगवंतांनी दत्तात्रयाने सुरुवात करून संन्यासांनी सुद्धा चित्तशुद्धीसाठी ज्ञानप्राप्तीसाठी निष्काम कर्म केलं पाहिजे. त्यांनी केवळ कर्मत्याग करून संन्यास घेऊ नये तर निष्काम कर्म ही साधना करावी असं महाराजांनी सांगितलंय. तेव्हा आज आपण या ठिकाणी हा जो महाराजांचा उपदेश आहे भगवान दत्तात्रय आणि यती संवाद याच्या निमित्ताने महाराजांनी जो उपदेश केला आहे त्याच्यावर पुढे चिंतन करू आणि आजच्या विषयाला इथेच आपण स्वल्प विराम देतो आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.